ओह बढ़िया गेंदबाजी, गति परिवर्तन किया गया था, अच्छा वेरिएशन कर रहे शाहिद। रनअप बहुत छोटा है और गति भी है इनके पास, और उसके साथ वेरिएशन अच्छा करते हुए गति परिवर्तन भी कर रहे हैं। स्कोर 18-18। ये फुल टॉस है, हवा में खेलते हुए लॉन्ग अप पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। 6 रन, वेलकम 6। शाहिद को पता है गलती हुई लेकिन तीर कमान से निकल चुका है। अक्षय ने इसका ही फायदा उठाया, गेंद को लॉन्ग अप के ऊपर से खेल दिया, गेंद बॉडी रन के बाहर जाते हुए। स्कोर 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। आदिमा स्पोर्ट के लिए रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार भी अक्षय बोर्डे कमाल का स्ट्रोक है। डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। ब्यूटीफुल स्ट्रोक प्लेड बाय अक्षय बोर्डे। Score moves on 30 for loss of 1 wicket. खूबसूरत स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद बॉडी रन के बाहर जाते भी। वेलकम 6। अनिरुद्ध सकपाळ, आपल्याला विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये या। स्कोर की बात करें तो रन संख्या 36 रन। ओ बढ़िया गेंदबाजी, संग्राम रत्नात्मक तरीके से खेलना चाहते थे, बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया है। अनिरुद्ध सकपाळ, मी आपल्याला विनंती करतोय, आपण समालोचन कक्षामध्ये या। छोटी गेंद पर प्रहार, संग्राम क्रिकेट के महासंग्राम में जान डालते हुए 6 रन। संग्राम कमाल के खिलाड़ी है, जैसे कि देखिए प्रेशर तो बन रहा है आदिमा स्पोर्ट के ऊपर, लेकिन प्रेशर रिलीज करना ये भी जानते हैं। 14 गेंदों का खेल और जीतने के लिए 46 रनों की जरूरत है। छियालीस रन चाहिए अभी भी यह मुकाबला जीतने के लिए, क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा 88 रनों का। इस बार भी कड़क शॉट, लोग बॉडी लाइन के बाहर गेंद जाएगी 6 रनों के लिए। एक्सीलेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी संग्राम द्वारा। 13 गेंदों का खेल, जीतने के लिए 40 रन चाहिए। एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास करेंगे संग्राम शिंदे, और दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है। आदिमा स्पोर्ट के लिए रनों की जरूरत। वंडरफुल बैटिंग बाय संग्राम शिंदे। स्कोर मूव्स ऑन 48 और 28 पर बल्लेबाजी करे संग्राम, 22 पर बल्लेबाजी कर रहे संग्राम शिंदे। ये जो ओवर था जिसमें इन्होंने बल्ले के बीचों बीच बल्लेबाजी करते हुए रन अर्जित किए हैं। रन बटोरे ऑन साइड पर, अपनी बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार गेंदबाजी करने के लिए। अनिल इंगोले जिन्होंने भी रन बनाए थे, लेकिन उनके सामने बल्लेबाज भी रन बनाना चाहते हैं, क्योंकि संग्राम के खिलाफ इन्होंने रन बनाए थे। संग्राम भी बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, और रिवर्स में बहुत ही जबरदस्त रचनात्मक कलात्मक गेंद। 1 2 3 4 बाउंड्री के बाद 4 रन। संग्राम इस महासंग्राम में जी जान लगा के खेल रहे हैं। 36 रन चाहिए, 12 गेंदों का खेल आना बाकी है। मैच तो बिल्कुल ऑन रहेगा। कल का पहला मुकाबला यादगार था, क्या जबरदस्त मुकाबला रहा। और अब जाकर देखिए 4 ओवर का खेल, 4 ओवर में स्कोर अगर देखें तो 52 52। जीतने के लिए 12 गेंदों में 36 रनों की जरूरत है।
88 रनों का लक्ष्य। संघर्षपूर्ण मुकाबला, गेंद और बल्ले के बीच एक बहुत ही अच्छा जंग छिड़ी हुई है। आदिमा स्पोर्ट बनाम शिवरत्न स्पोर्ट कापिल। समय मैं आपको बताऊंगा और अभी तक 4 ओवर के लिए 12 गेंदें और जीतने के लिए 36 रनों की जरूरत। संतोष गुप्ता यांचं आगमन झाले। पुलटा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे। ओहो हो हो, षटकार। अक्षय देखील कमालीची कामगिरी करतोय। पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून इरावदे स्पष्ट आणि संतोष गुप्ता यांचं स्वागत झाले। क्या बात है, काय या ठिकाणी फटका खेळलाय। बिल्कुल रनों की बरसात होगी। संतोष गुप्ता मंच पर पहुंच चुके हैं, बहुत अच्छी कमेंट्री भी करते हैं। राउंड विकेट, खराब शॉट बल्लेबाज का। पहले आपने सीधे बल्ले से क्या कमाल का स्ट्रोक खेल दिया था, उसके बाद भी ये खराब शॉट है। स्ट्रोक अच्छा नहीं था अक्षय का। और फिलहाल अब 10 गेंदों का खेल आना बाकी, 30 रनों की जरूरत है। अब एक तरफ श्रवण पवार जैसे बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है अपनी बॉलिंग मार पर। राउंड विकेट, ऑन साइड पर खेल दिया, डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर। दो बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। विस्फोटक बल्लेबाजी मैदान के अंदर, खींच बाउंड्री लाइन के बाद 6 रन। 9 गेंदों का खेल, 24 रनों की जरूरत है। आदिमा स्पोर्ट कम बैक करना चाह रही है। शॉर्ट पिच गेंद थी, बैकबोर्ड चले गए, बॉडी को रोल किया, बैट्समैन अच्छा था, आवाज बहुत अच्छी आई, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर चली गई। वंडरफुल बैटिंग, कमाल का स्ट्रोक खेल दिया बल्लेबाज अक्षय बोर्डे ने। धाडस करत राहायचं, जिंकलो तर आनंद, हारलो तर अनुभव। श्रवण पवार कमबॅक करण्याकरता निश्चितच या वेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा करेल। सामना रंगलाय, काय सामना रंगलाय, अत्यंत जबरदस्त। उर्वरित चेंडूचा विचार केला, 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 24 धावांची आवश्यकता, 88 धावांचा पाठलाग, रोमहर्षक उत्कंठावर्धक सामना मैदानावरती। हा चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू अपील केले गेले, परंतु आवाज देखील आलाय। बऱ्याच जणांना वाटलं असेल की बॅट्समॅन आउट आहे, परंतु चेंडू बॅटला स्पर्श करतोय, टप्पा खातोय आणि त्यानंतर यष्टीरेषेच्या हातामध्ये जातोय। कोणतं नुकसान नाहीये। 8 चेंडू 24, फ्लॅग क्लिप एकली पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग मध्ये, अक्षय ऑन स्ट्राइक। यावेळेला हेलिकॉप्टर उडवलंय आकाशामध्ये, लँड झालंय प्रेक्षकांमध्ये। काय फटका सजवलाय अक्षय बोर्डेने। ओ हो, बल्लेबाज ने की अपनी मनोकामना पूरी, अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी। अक्षय 30 पर खेल रहे हैं। 7 गेंदों का खेल, 7 गेंदों में जीतने के लिए चाहिए 8 रन और 9 गेंदों में इन्होंने 30 रन बनाए हैं। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। ये तो फुल टॉस है, तोहफा था, कबूल कर दिया है, खींच जाएगी बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए। मैदान के अंदर अक्षय कमाल कर रहे हैं। आणि आता टीबी अंपायर चेंडू बीमर आहे की नाही ते पाहिलं जाईल। खेळ थांबणार आहे, काय घडणार आहे पाहूया, काय घडणार आहे, काय बिघडणार आहे या सामन्यामध्ये। चेंडू यावेळेला बीमर आहे की नाही ते पाहिलं जाते। टीबी अंपायर बिझी होत आहेत आणि उत्कंठावर्धक सामना प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। यशस्वी व्हायचं असेल तर रिस्क घ्यावी लागते आणि आता ती रिस्क अक्षय बोर्डेने घेतली आणि मागच्या 4 चेंडूमध्ये श्रवण पवारची अक्षरशः पिसं काढलेत, अक्षरशः पिसं काढलेत। 2 षटकामध्ये 42, म्हणजे 2 षटकामध्ये आपण बघितलं तर अप्रतिम बॅटिंग केले दोन्ही बॅटर, संग्राम शिंदे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय बोर्डे या पार्टीत जॉईन झालाय। दोघं आपण बघूया आता बॅटिंग किती वरती करतात। संग्राम शिंदे 30 वरती, 26 वरती संग्राम शिंदे आणि अक्षय बोर्डे। स्ट्राईक रेट आपण बघितलं 333 चा आहे। नो बॉल, 75 नो बॉलचा, त्यामुळे हा चेंडू पुन्हा एकदा सबंध टाकावा लागेल। समीकरणामध्ये बदल होतोय। उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 7 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 13 धावांची आवश्यकता। कुठे 11 धावांची आवश्यकता, त्यामुळे नो बॉलचं गणित या ठिकाणी मांडले जाते। नो बॉल, चेंडू फ्री हिट आहे आणि 2 षटकात आतापर्यंत जे चेंडू टाकलेत त्या चेंडूंमध्ये दोन्ही बॅटरनी अक्षरशः गोलंदाजांची धुलाई केली।
जिथे आमचे काही प्रेक्षक सांगतात की सामनाची पण आवश्यकता नाहीये, इतकी धुलाई केली. 11 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 47 धावा. हो 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 हो. शबन पवार यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. अक्षय बोर्डेने सांगितलं थोडं लेट पण थेट आलोय, पण स्वप्न पूर्ण करण्याकरता आलोय. संग्राम शिंदेने या मासाळामध्ये जाण टाकले. शेवटचा चेंडू या षटकातला. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. फ्रीटचा इशारा. खरं तर यावेळेला चेंडू उडवायचा होता, मिड विकेटला चेंडू गेलाय. लॉंग लेगला चौकार. अक्षय बोर्डेचा इंजिन गरम आहे. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती करतो आहे. ओ हो 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 हो. 6 चेंडूचा खेळ जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. या षटकात धावांची अक्षरशः लयलूट आणि शबन पवार सारखा एक कसलेला गोलंदाज त्याच्या विरुद्ध 29 धावा कुठल्या गेल्या. त्यामुळे आदिमा स्पोर्ट संघ कमबॅक करतोय या मॅच मध्ये. 6 चेंडू 7 धावा असं समीकरण आहे. 11 बॉल मध्ये आतापर्यंत 40 धावा कुठल्या गेल्या. त्यामध्ये षटकारांचा उल्लेख करूया आपण. किती षटकार त्याने 6 षटकार आहेत आणि ते सामन्याचे चित्र बदलणारे, रंग बदलणारे षटकार आहेत. संग्रामने देखील चांगली बॅटिंग केली. तो खेळतो व्यक्तिगत 26 धावसंख्येवरती. 6 चेंडू 7. आता असं नाही की सामना संपलाय, सामना संपलाय असं नाहीये. शिवरत्न स्पोर्टला मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मयूर कुंभारच्या हातामध्ये चेंडू सुपवलाय. आता त्याच्यासाठी आव्हानं असतील. तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमचं स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकतं, ती म्हणजे अपयश येण्याची भीती. तुम्हाला अपयश येण्याची भीती आहे ना, अनेक चुका करायला प्रवृत्त करतं. त्यामुळे आत्मविश्वासाने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. संतोष गुप्ता मंचावरती आहेत, त्यांचं स्वागत आहे. 6 चेंडू 7 धावाचं समीकरण. कल्पेश आपलं देखील स्वागत आहे. कल्पेश परमार. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल केलाय. संग्राम शिंदेच्या बॅटमधनं घ्यावी एखादी ताण, काळजातून ताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार. संग्रामच्या बॅटमधनं एक अप्रतिम षटकार. जिंकण्याकरता फक्त 1 धावेची आवश्यकता. आदिमाया स्पोर्ट विजयाच्या उंबरठ्यावरती काय कमबॅक केलंय. म्हणजे पहिल्या 4 षटकात आपण बघितलं शिवरत्न स्पोर्ट कापिलचं पारडं जड होतं. हा क्रिकेटचा खेळ जिथे अनिजिता ठासून भरलेले हे दोन्ही बॅटरने दाखवून दिले. यामध्ये आणखी एका खोट्या पद्धतीच्या डोत्यावरती देखील तुटून पडलाय संग्राम शिंदे. वाह वाह वाह, काय बॅटिंग केलंय मैदानावरती. अक्षय बोर्डे आणि त्याचबरोबर संग्राम या दोघांनी मैदानावरती अक्षरशः यथेच्छ धुलाई केली गोलंदाजाची. आणि मागच्या 12 चेंडूमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडला. 57 धावा कुठल्या गेल्या आणि आदिमा स्पोर्ट संघासाठी विजयाचा जो मार्ग आहे तो मोकळा करून दिलाय. संग्राम शिंदे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करेल. अक्षय बोर्डेने देखील चांगली कामगिरी केली आणि 15 चेंडूमध्ये 38 धावा, त्याचबरोबर 3 गडी बाद केलेत संग्राम शिंदेने. त्यामुळे या सामन्याचा विजयाचा शिल्पकार संग्राम शिंदे. अक्षयचे देखील कौतुक असेल आणि आता आदिमाचे सर्व खेळाडू या दोन्ही बॅटरसाठी टाळ्यांचा जोरदार गजर करतील. इथे हे असे विकेट आहे जिथे 122 धावा कुठल्या गेल्या आहेत, 106 धावा कुठल्या गेल्या आहेत. आज 88 धावसंख्या देखील तितकी माफक नव्हती. याच दरम्यान मारुती चोरगे यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. विजय संघाचं अभिनंदन. स्ट्रायकर सैदापूर संघ चला लगेच मैदानावरती मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुनील बामणे मित्र परिवाराला देखील विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी आपले बॅटर सज्ज ठेवा. आणि आता संग्राम शिंदे ठरतो या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला प्राप्त होतोय छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये दमदार कामगिरी. अक्षय बोर्डेचं देखील कौतुक. अक्षय तुम्ही पण यायचंय. अक्षय दोघांनी या खूप चांगली कामगिरी दोघांनी केलेली आहे. संग्राम शिंदे, आता संग्राम शिंदेला यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काय मिळाला त्याचं कारण होतं त्याने घेतलेल्या 3 विकेट आणि 38 धावांची अप्रतिम खेळी. आता याचा अर्थ असा नाहीये जो पहिला घाव घातला गेला होता तो वाया गेलाय. दगड फुटला तुम्ही बघितला, अर्थात संग्राम शिंदे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करतोय, परंतु पहिला घाव अक्षय बोर्डेचा देखील होता तो